दर्जा पाहिजे, याची काहीतरी पात्रता पाहिजे. ती पात्रता त्यांनी या कायद्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त या पदाचा तो पाहिजे, तो व्यक्ती या कायद्याची अंमलबजावणी करणारे, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. पुढे सांगतात ते वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी, वेगवेगळ्या उद्योगांसाठी किंवा एकाच क्षेत्रातील वेगवेगळ्या उद्योगांसाठी स्वतंत्र नियंत्रण प्राधिकरणाची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. ठीक आहे, असे अधिकार राज्य सरकारला असतात का? असतात. जनरलाइज स्वरूपाचे स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये पाठांतराचा भाग नसतो. पाठ तुम्हाला हे सहाय्यक कामगार आयुक्त करावं लागेल. पुढचा मुद्दा आहे कलम 4, घरभाडे भत्ता देण्याची जबाबदारी. तर आता हा जो घरभाडे भत्ता आहे, तर हा सरकारने किमान किती असायला पाहिजे ते ठरवून दिलं. प्रत्येक मालकानं कामगाराला दरमहा त्याच्या एकूण वेतनाच्या किमान 5% किंवा 20 रुपये या दोन्हीपैकी जी रक्कम जास्त असेल तितका किमान घरभाडे भत्ता दिला पाहिजे. 5% आणि 20 रुपये याचे उदाहरण मी तुम्हाला सांगितले. तो जास्तच का पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. प्रो राटाचा नियम सुद्धा आपण बघितला. जर एक कामगारानं महिन्यापेक्षा कमी दिवस काम केलं असेल तर त्यानं जेवढं दिवस काम केलं त्या प्रमाणामध्ये त्याला घरभाडा भत्ता दिला जातो. ठीक आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. त्याच्यानंतर कामाच्या दिवसामध्ये काय मोजलं जाईल, तर पुढील कारणामुळे कामगार अनुपस्थित असला तरी तो कामावर हजर होता असं मानून भत्ता दिला जाईल. मग कोणकोणती कारणं असणार आहे हे आपण जेव्हा इंडस्ट्रियल रिलेशन कोड बघत होतो त्याच्यामध्ये सुद्धा बघितलंय की समजा ले ऑफ झालेलं असेल. ले ऑफचा अर्थ काय होतो की त्याला आपण समजा मी तुम्हाला सांगितलं होतं की बिस्किटाचा कारखाना आहे, ठीक आहे, आणि गव्हाचा तुटवडा पडला. त्या केसमध्ये 2 दिवस मला आता माझी फॅक्टरी बंद ठेवायची. मग मी कामगारांना सांगतो की तुम्हाला 2 दिवस सुट्टी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ले ऑफ म्हणतो. मालकाने पगार दिला असेल अशा लॉकआउट किंवा संपामुळे काम करू न शकणं, कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे आलेलं तात्पुरतं अपंगत्व, साप्ताहिक सुट्ट्या, जाहीर सुट्ट्या, आजारपणाची रजा किंवा नैमित्तिक रजा, इतर कोणत्याही प्रकारची पगारी रजा, महिला कामगारांच्या बाबतीत कमाल 12 आठवड्यापर्यंतची प्रसूती रजा, हे सुद्धा तुमच्या कामाच्या दिवसांमध्ये मोजलं जातं. ठीक आहे, आणि हे सगळे जे पॉइंट आहे, ठीक आहे, हे सगळे जे पॉइंट आहे तर हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, याच्यामध्ये असं कधीच होत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की गंगाराम त्याच्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी म्हणजे शांताबाईला फिरवण्यासाठी, ठीक आहे, काम बुडून जातोय तर तो तुमचा कामाचा दिवस पकडला जाणार नाही. ठीक आहे, इथं कामगाराची तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची चुकी दिसून येत नाही. या गोष्टी त्याच्यासाठी पाहिजे. कॉमन सेन्सचा पॉइंट आहे, लक्षात ठेवायचं. पुढे ते पेमेंटची पद्धत आपल्याला सांगतात. आता असं होऊ शकतं ना की भरपूर सारे जे कामगार आहेत ते अशिक्षित आहेत. ठीक आहे, त्याला आपण अनलेटेड म्हणतो. मग त्या केसमध्ये सरकार सांगतं की तुम्ही त्यांना रोख द्यायची नाही. ठीक आहे, पुढे ते आपल्याला सांगतात की मालक जो आहे तर त्याला रजिस्टर्स मेंटेन करणं किंवा जो लेखाजोखा आहे तो मेंटेन करायला सरकार या कायद्यामध्ये त्याला बंधनकारक करतं. तर त्या केसमध्ये पेमेंटची पद्धत सरकारनं या कायद्यामध्ये काय सांगितली, सरकार सांगतं की रोख देता येणार नाही. एक तर तुम्ही चेक द्यायचा, नाही तर थेट त्याच्या बँकेमध्ये जी रक्कम असणार आहे ती तुम्हाला जमा करावं लागणार आहे. बट तुम्ही कॅशमध्ये त्याला पैसे देऊ शकत नाही. घर भाडा भत्ता तुम्ही त्याला रोख देऊ शकत नाही. हे तुम्हाला याच्यामध्ये पाठ करायचं. पुढे अधिक भत्त्याचं संरक्षण काय सांगतात ते, जर कामगाराला त्याच्या सेवा शर्तीनुसार किंवा करारानुसार 5% जास्त दरानं घरभाडा भत्ता मिळत असेल तर तो त्याच जास्त दरानं मिळत राहील. मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, सरकार काय करतं, जे लोक असुरक्षित आहेत, वल्नरेबल आहे, मायनॉरिटीमध्ये आहे, त्यांचं प्रोटेक्शन करतं. समजा याच्यामध्ये आपण वारंवार बघत आलो, कामगाराला समजा जास्त अधिकार इतर कायद्यानुसार भेटत असतील तर तो कायदा किंवा मग ते जे प्रोव्हिजन आहे तिथं ते व्हॅलिड असतं. ठीक आहे, बेसिकली काय सरकार काय करतं, कामगारांचं हितगुज जपासण्याचा प्रयत्न इथं करतो. काय लिहायचं, कामगार इथं लिहायचं, एक प्रकारे कामगारांचं हित लिहायचं, असा ॲरो मारायचा आणि बाकीच्या गोष्टी इकडे सगळ्या ठेवायच्या. ठीक आहे, कामगारांचं हित सर्वात जास्त सरकारसाठी मोठे आहे. बेसिकली ते सांगतात की 5% जास्त दरानं जर भेटत असेल तर तुम्ही त्याच दरानं द्या. ठीक आहे, इथं बेसिकली त्यांनी कामगारांचं प्रोटेक्शन केलेलं आहे. ठीक आहे, नाहीतर मालकाला सांगायला होईल ना की बाबा रे, या कायद्यामध्ये तर 5% सांगितलं, मी तुला 7% देत होतो, 2% मी आता कमी करणार आहे. नाही, सरकार सांगतं तू त्याच दराने दे, इकडे यायचं नाही. पुढे ते सांगतात मालकानं घर दिले असल्यास आणि पगार कपात होत असल्यास नियम. आता याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत, आपण समजून घेऊयात. XYZ कंपनी, ठीक आहे, जेठालालच्या कंपनीमध्ये बागा काम करतो. जेठालालनं
या बागाला राहायला घर दिलं. ठीक आहे. आता या बागाला जो हाऊस रेंट अलाउन्स आहे तो किती आहे? 5,000 आहे. ठीक आहे. आणि जेठालाल किती कापतो? 10,000 रुपये कापतो. ठीक आहे. तर कायदा काय सांगतो? तू 10,000 रुपये नको कापू. ठीक आहे. तू जेवढं हाऊस रेंट अलाउन्स देतो 5,000 रुपये, तेवढंच तुला त्याचं काय पगारामधून कापायचे. ठीक आहे. काय कापायचे? तेवढेच 5,000 रुपये कापायचे. तू वरचे जे 5,000 रुपये कापतो ती चुकीचं करतोय तो. ठीक आहे. बेसिकली तुम्हाला सोप्या भाषेमध्ये काय लक्षात घ्यायचंय, जेवढं घर भाडा भत्ता असतो तेवढाच जेठालालला काय करावं लागेल, त्याने जे घर दिले त्या घराचं जे भाडं आहे तेवढं त्याला कट करता येईल. ठीक आहे. सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एवढंच लक्षात घ्या, जेठालाल असं म्हणणार नाही की गोकुलधाम सोसायटी खूप जास्त फेमस आहे आणि तुला 10,000 रुपये इथं घर भाडं द्यावं लागेल. नाही, तुझा हाऊस रेंट अलाउन्स किती आहे? 5,000 रुपये ना, मग तेवढेच तू त्याच्या वेतनातून कमी करायचे. मग तिकडे ₹1,00,000 त्या घराचं भाडं असू दे, नाही तर ₹2,00,000 असू दे, डझंट मॅटर. ठीक आहे. सरकारनं या कायद्यामध्ये काय सांगितलं क्लिअरली, जेवढं हाऊस रेंट अलाउन्स आहे तेवढंच तू त्याच्या वेतनामधून कपात करायचं. काहीच सांगायचं नाही ₹1,00,000 पगार आहे का ₹2,00,000 पगार आहे. ठीक आहे. ₹2,00,000 रेंट. ठीक आहे. पुढचं जे प्रोव्हिजन सरकार या कायद्यामध्ये सांगतात ते हाऊस रेंट अलाउन्स किती आहे? 5,000 रुपये. आता घर त्याला किती भेटलंय समजा आपण कन्सिडर करू की बागाला त्याला 4,000 रुपयाच्या अनुषंगाने समजा तिथं घर भेटलंय, तर 1,000 रुपये त्याचे शिल्लकचे जे राहत आहेत ते त्याचा पगार करायचा असं सरकार सांगतं. सरकार काय करणार आहे? हा कायदा काय करणार आहे? कामगारांची बाजू घेतो, कामगारांचे हित जपवतो. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायचे. वाचून जर तुम्हाला हे सांगायचं झालं वर्ड बाय वर्ड, जर मालकानं घर दिलं असेल आणि त्यासाठी पगारातून कापलेली रक्कम कामगाराच्या हक्काच्या घरभाडे भत्त्यापेक्षा जास्त असेल तर ती कपात भत्त्याच्या रकमेइतकी कमी केली जाईल आणि कामगाराला वेगळा भत्ता दिला जाणार नाही. हा होता पहिला पॉईंट. ठीक आहे. 5,000 रुपये त्याचा घरभाडा भत्ता होता. जेठालाल 10,000 रुपये कापतो, चुकीचं आहे. त्याने किती कापायचं? जेवढं घरभाडा भत्ता आहे तेवढंच त्याला कापायचं. ठीक आहे. पुढे आहे की जर कापलेली रक्कम भत्त्यापेक्षा कमी असेल तर भत्त्याच्या रकमेतून ती कपात वजा केली जाईल आणि उरलेली शिल्लक रक्कम कामगाराला दिली जाईल. ठीक आहे. किती होती? 4,000 रुपये होती. शिल्लक होती 1,000 रुपये. ती कोणाला भेटणार आहे? बागाला भेटणार आहे. हे थोडंसं किचकट आहे, बट त्याला उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे आहे कलम 5, घरभाडे भत्ता केव्हा दिला जाणार नाही. ठीक आहे. लॉजिकल आहे, कॉमन सेन्स आहे. जर मालकानं कामगाराला राहण्यासाठी घर किंवा निवासी जागा उपलब्ध करून दिली असेल आणि त्यासाठी कामगाराच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नसेल तर मालकाला कामगाराला वेगळा घरभाडे भत्ता देण्याची गरज नाही. मी तुम्हाला आपण जेव्हा स्टोरी डिस्कस करत होतो त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कॉमन सेन्स आहे. जर मी तुला राहायला घर दिले तर मी तुला भत्ता का देणार आहे. ठीक आहे. पुढे कलम 6, घरभाडे भत्त्याची दंडाप्रमाणे वसूल करणं. आता मला जर प्रश्न सेट करायचा झाला, ठीक आहे, पुढे सांगतो. ठीक आहे. ते सांगतात की जर मालकाने ठरलेल्या वेळेत घरभाडे भत्ता दिला नाही तर कामगार त्याचा अधिकृत प्रतिनिधी किंवा कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसदार नियंत्रण प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या वडिलांचा पगार जे की शेंद्रा MIDC मध्ये काम करायचे, ठीक आहे, ते करत नव्हते, बट उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगतोय. समजा 1990चा त्यांचा घरभाडा भत्ता मी आता मागायला जाऊ शकतो का नाही? कायद्याने काय मर्यादा घातली? 1 वर्षाच्या आत त्याला काय करायचंय? अर्ज करायचा. जर योग्य आणि पुरेशा कारणामुळे 1 वर्षाच्या आत अर्ज करता आला नाही तर नियंत्रण प्राधिकरण 1 वर्षानंतरही अर्ज स्वीकारू शकते. ठीक आहे. या जरच्या बाबी याच्यामध्ये असतात. ठीक आहे. पुढे ते सांगतात नियंत्रण प्राधिकरण मालक आणि कामगार दोघांचे म्हणणे ऐकून घेईल, चौकशी करेल आणि मालकाला थकीत भत्ता देण्याचे आदेश जारी करेल. बोलबच्चन बाबी त्यांनी याच्यामध्ये सांगितलात. पुढे सांगतात ते नियंत्रण प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येऊ शकतं आणि हे अपील उपकामगार आयुक्त या पदापेक्षा कनिष्ठ नसलेल्या अपील प्राधिकरणाकडे करावं लागतं. 2 ऑथॉरिटी त्यांनी आपल्याला या कायद्यामध्ये सांगितल्या. अंमलबजावणी कोण करणार आहे? कलम 3 सेक्शन 3 नुसार सहाय्यक कामगार आयुक्त आणि अपील हे कोणाकडे जाणार आहे? उपकामगार आयुक्त. ठीक आहे. सहाय्यक कामगार आयुक्त आणि उपकामगार आयुक्त एवढ्या 2 बाबी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. आता ते सांगतात अपील प्राधिकरणाने दिलेला निर्णय हा अंतिम असेल. जे की मी तुम्हाला स्टोरीमध्ये सांगितलं. जर मालकाने प्राधिकरणाचा अंतिम आदेश पाळला नाही आणि पैसे दिले नाहीत तर प्राधिकरण न्यायदंडाधिकाऱ्याकडे अर्ज करेल. न्यायालय हा थकीत पैसा मालकाला न्यायालयाने ठोकलेल्या दंडाप्रमाणे मानून कठोरतेने वसूल करेल आणि कामगाराला किंवा त्याच्या वारसाला मिळवून देईल. आता हा जो पॉइंट आहे, हा जो शब्द आहे इथं जो मी तुम्हाला बोल्ड करून दिलाय, न्यायालयाने ठोकलेल्या दंडाप्रमाणे
ॲज इफ इट वेअर अ फाईट. ठीक आहे, बेअर ॲक्टमध्ये ते हा कीवर्ड वापरतात, ॲज इफ इट वेअर अ फाईट. ठीक आहे, आपण इतर जे कायदे बघितले त्याच्यामध्ये थकबाकी कशी वसूल केली जायची, जमीन महसुलाची थकबाकी, त्याच्यामध्ये कलेक्टर किंवा तहसीलदार लेवलचा अधिकारी यायचा आणि मग तो वसूल करायचा. ठीक आहे, इथं मात्र कसं आहे, इथं मात्र वेगळे. ते सांगतात न्यायालयानं ठोकलेल्या दंडाप्रमाणे ते वसूल केलं जाईल. त्याच्यामुळे हे पाठ करायचं. मला जर त्यांनी प्रश्न सेट करायला बसवलं तर मी प्रश्न कसा सेट करणार, मी याच्यावरती 100% प्रश्न सेट करणार. कारण की बाकीच्या गोष्टी कॉमन येणार आहे. प्रत्येक कायद्यामध्ये मी काय वाचतोय की थकबाकी कशी वसूल केली जाते, ही जमीन महसुलाची थकबाकी या अनुषंगाने केली जाते. मग इथं स्पेसिफिकली पाठ करायचं की या कायद्यामध्ये किमान घरभाडे भत्ता कायदा 1983 याच्यामध्ये जी पण थकबाकी असणारे किंवा जी वसुली असणारे ती जमीन महसुलाची थकबाकी या अनुषंगाने वसूल केली जात नाही. हे असं लिहायचं, इथं फुली मारायची आणि इथं पाठ करायचं, न्यायालयाने ठोकलेल्या दंडाप्रमाणे ती वसूल केली जाते. पुढे आहे कलम 7, कायद्याअंतर्गत निर्माण झालेले वाद. जर मालक आणि कामगार यांच्यामध्ये घरभाडे भत्त्यावरून किंवा हा कायदा लागू होण्यावरून कोणताही वाद निर्माण झाला तर तो वाद औद्योगिक विवाद कायदा 1947 किंवा बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स ऍक्ट 1946 अंतर्गत असणारा औद्योगिक विवाद मानला जाईल. या वादाचा तपास आणि तो मिटवण्यासाठी संबंधित कामगार कायद्यांमधील तरतुदीस लागू केल्या जातील. पाठ काय करायचे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट हा 1947चा आहे, बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट 1946 आहे. या दोन कायद्याचे वर्ष तुम्हाला याच्यामध्ये पाठ करायचे आहे. पुढे कलम 8 आहे, नोंदवया खाती आणि अभिलेख ठेवणं. आता हे काम कोणाचं असणार आहे, मालकाचं असणार आहे. हा कायदा लागू असणाऱ्या प्रत्येक मालकाला आपल्या आस्थापनेमध्ये कामगारांचे सर्व रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे. या नोंदवयांमध्ये कामगारांची माहिती, त्यांचे एकूण वेतन, त्यांना दिलेले घरभाडे भत्ता, त्यांच्याकडून मिळालेल्या पावत्या आणि इतर आवश्यक तपशील नियमात ठरवून दिलेल्या नमुन्यामध्ये ठेवले पाहिजे. ठीक आहे, सोपं आहे, बोलबच्चन गोष्टी त्यांनी याच्यामध्ये सांगितल्या. प्रत्येक कायद्यामध्ये आपण हेच बघतो, रजिस्टर किंवा अभिलेख ठेवण्याचं काम मालकाचं आहे. पुढे आता इन्स्पेक्टरचं एंट्री होणार आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो चुलबुल पांडे. ठीक आहे, तर कलम 9 मध्ये ते सांगतात, सेक्शन 9 मध्ये इन्स्पेक्टरची नियुक्ती आणि त्यांचे अधिकार. ठीक आहे, आता हे कलम 9 कसं लक्षात ठेवायचं, आय हा जो अल्फाबेट हा 9 नंबरला येतो, त्या अनुषंगाने मी ते पाठ केलेलं असतं. आणि इन्स्पेक्टरचं जे तुमचं इनिशियल आहे ते आय पासून सुरुवात होतं. बट खूप सारे कायदे त्याच्यामुळे हे पाठ करायला डिफिकल्ट आहे. राज्य सरकार राजपत्रामध्ये अधिसूचना काढून आवश्यकतेनुसार इन्स्पेक्टरची नियुक्ती करू शकतो. हे इन्स्पेक्टर संबंधित सक्षम नियंत्रण प्राधिकरणाच्या देखरेखीखाली आपापल्या ठरवून दिलेल्या स्थानिक हद्दीत काम करतील आणि इन्स्पेक्टरचे मुख्य अधिकार त्यांनी आपल्याला पुढे सांगितले. आता हे तुम्हाला वाचायची सुद्धा गरज नाही, कारण की प्रत्येक कायद्यामध्ये सेम आहे, म्हणून मी त्याला इथं हायलाइट नाही केलं. तो चुलबुल पांडे काय करतो, गोकुलधाम सोसायटीमध्ये एंट्री करतो, चौकशी करतो, जप्ती किंवा प्रती घेण्याचे त्याला अधिकार असतात, माहिती मागवण्याचे अधिकार त्याला असतात. आणि जेठालाल किंवा जे इतर गोकुलधाम सोसायटीचे लोक आहेत त्यांच्यावरती एक कायदेशीर बंधन आहे. इन्स्पेक्टरनी कोणतीही कागदपत्र किंवा माहिती मागितल्यास ती देणं संबंधित व्यक्तीवरती कायदेशीररित्या बंधनकारक असेल, लिगली बाउंड असेल. ठीक आहे, हे सुद्धा आपण वारंवार बघत आहोत. पुढे आहे कलम 10, गुन्ह्यांसाठी शास्ती किंवा दंड. ते सांगतात 2023च्या नवीन कायद्यानुसार, दुरुस्तीनुसार कारावासाची शिक्षा पूर्णपणे रद्द केलेली आणि फक्त आर्थिक दंड त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. आता 2 वर्गीकरण ते करतात, खोट्या नोंदी किंवा फसवणूक जर केलेली असेल किंवा इतर नियमांचं जर उल्लंघन केलं असेल, दोन्ही केसमध्ये दोषसिद्धीनंतर त्याला म्हणजे जो पण दोषी असणार आहे त्याला कमाल 10 लाख रुपयापर्यंतचा दंड केला जाऊ शकतो. किती सांगितला, दोन्ही केसमध्ये 10 लाख रुपयापर्यंतचा दंड, याच्यामध्ये कारावास नमूद नाही. ठीक आहे, हे पाठ करायचं, राऊंड फिगर आहे. पुढे कलम 11 मध्ये ते सांगतात गुन्ह्यांची न्यायालयीन दखल घेणं. या कायद्यांतर्गत असणाऱ्या गुन्ह्यांची दखल न्यायालय स्वतःहून घेऊ शकत नाही. केवळ नियंत्रण प्राधिकरण, इन्स्पेक्टर किंवा राज्य सरकारनं अधिकृत केलेला सरकारी अधिकारी यांनी लेखी तक्रार केल्यास कायदा कारवाई करेल. ठीक आहे, या असे सेम कलम आपण जेव्हा महाराष्ट्र माथाडी कामगार कायदा, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, खासगी सुरक्षा रक्षक कायदा जेव्हा बघितला त्याच्यामध्ये सुद्धा सेम बाबी बघितलेल्या आहे. पुढे न्यायालयाचा दर्जा हा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि जेएमएफचे. ठीक आहे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास लेवलचे ते पाहिजे. कायद्याची भाषा जर आपण वाचायचं ठरलं तर यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या कोणत्याही न्यायालयात या कायद्याअंतर्गत खटला चालवला जाऊ शकत नाही. ठीक आहे, सोप्या भाषेत म्हणजे काय, एमएम आणि जेएमएफसी हे 2 कीवर्ड याच्यामध्ये पाठ करायचे. पुढे कलम 12, कायदेशीर कारवाईपासून संरक्षण. हे उदाहरण मी तुम्हाला वारंवार देत आलोय. ठीक आहे,
चुलबुल पांडेच्या विरोधात जेठालाल असं म्हणू शकतो का की आता तू आला, तू माझी चौकशी केली, मी निर्दोष होतो, आता माझं बबिताजी जे आहे त्यांच्या नजरेमध्ये मी आता पडलोय, त्या केसमध्ये मी तुझ्यावरती डिफेमेशनची केस फाईल करतो, तर असं होत नाही. ठीक आहे, कायदा त्यांना काय करतं, गुड फेथमध्ये जे पण काम केलेलं असतं त्याला सरकार या कायद्यामध्ये प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतं. बट तुम्ही याच्या अगोदर मला वाटतं तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्या रीलमध्ये असं दिसून येतं की एक पोलीस कर्मचारी, यूपी बिहारचा तो व्हिडिओ होता, आणि तो पोलीस कर्मचारी त्या बायकरला खूप अब्यूज करतो, त्याला शिवीगाळ करतो, ठीक आहे, विनाकारण. त्या केसमध्ये त्याने गुड फेथमध्ये काम केलेलं नाही, त्याच्यावरती ऍक्शन झालेली होती. तो पोलीस कर्मचारी जो होता तो सस्पेंड झालेला होता. इथं गुड फेथ हे लक्षात ठेवायचं, फार काही महत्वाचं कलम हे नाही. पुढे कलम 13, विशेष प्रकरणामध्ये सूट देण्याचा अधिकार. जर विधिमंडळाची सरकारची खात्री झाली की सार्वजनिक हितासाठी हे आवश्यक आहे, तर राज्य सरकार राजपत्रामध्ये आदेश काढून कोणत्याही विशिष्ट कारखान्याला किंवा आस्थापनेला कायद्याच्या नियमामधून सूट देऊ शकते. बेसिकली काय, जनहित जास्त महत्वाचं आहे, सार्वजनिक हित. आस्थापनेच्या खराब आर्थिक परिस्थिती किंवा तिथे कामगारांना आधीच मिळत असलेल्या अधिक चांगल्या सोयी सुविधा हे सूट देण्याचे आधार असू शकतात. अशी दिलेली सूट ही जुन्या तारखेपासून म्हणजेच भूतकाळापासून लागू केली जाऊ शकते. ठीक आहे, कलम 13 बेसिकली कशाबद्दल सांगतात, पॉवर टू एक्झाम बद्दल ते आपल्याला बोलतो. पुढे आहे कलम 14, नियम बनवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, राज्य सरकारला असणार आहे, आणि ते नियम बनवल्यानंतर कशासमोर ठेवणार आहे, विधिमंडळासमोर ठेवणार आहे. किती कालावधीसाठी ठेवणार आहे, 30 दिवसांच्या कालावधीसाठी ते दोन्ही सभागृहांसमोर जे पण नियम बनवले ते ठेवणार आहे. ठीक आहे, मंजुरीसाठी ते ठेवत असतात. हा जो 30 दिवसांचा पिरियड आहे आपण भरपूर साऱ्या कायद्यांमध्ये सारखाच बघितलेला आहे, 30 दिवसांचा आपण बघत आलेलो. आता या कायद्याचं शेवटचं कलम आहे कलम 15, इतर कायदे किंवा करारांतर्गत मिळालेल्या अधिकारांचं रक्षण. या कायद्यात काही लिहिलं असलं तरी कामगारांना राहण्याची जागा किंवा घरभाडे भत्त्याच्या संदर्भात इतर कोणत्याही कायद्यानुसार किंवा मालकासोबत झालेल्या करारानुसार जर या कायद्यापेक्षा अधिक चांगल्या सेवा जर ती मिळत असतील तर त्यांचा तो हक्क हिरावून घेतला जाणार नाही. कामगार त्या चांगल्या सोयी मागण्यासाठी आणि औद्योगिक विवाद उभा करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असतील. बेसिकली परत एकदा, कामगारांचं हित हे सरकारसाठी जास्त आहे. ठीक आहे, जास्त महत्वाचं आहे. कायद्याचे जे कोर की फॅक्ट्स आहे ते तुम्ही एका पेजमध्ये किंवा 4-5 ओळीमध्ये सुद्धा त्याला समराईज करू शकता. इथं आपण जर त्याला समराईज करायचा प्रयत्न केला, संक्षिप्त नावामध्ये तुम्हाला 1983 पाठ करायचे. विस्तार हा जनरली तुमचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रासाठी. कायदा कुठे लागू असणार आहे, तर 50 किंवा अधिक कामगार जिथं काम करतात त्या आस्थापनांना हा लागू असेल. कलम 2 मध्ये महत्वाची डेफिनेशन आपण काय बघितलेली होती, मालकाची बघितली होती. अल्टिमेट ऑथॉरिटी मधुकर सरकडे होती, त्याच्यामुळे त्यांनी जर काही कांड झालं केलं किंवा आस्थापनामध्ये जर काही कांड झालं तर मधुकर सरला सरकार उचलणार आहे. कलम 3 मध्ये आपण सक्षम प्राधिकारी बघितला होता, सहाय्यक कामगार आयुक्त लेवलचा, ज्याची की नियुक्ती राज्य सरकार करतं. घरभाडं याचा बेस काय होता, 5% किंवा 20 रुपये, या दोन्ही बाबी आपण डिस्कस केल्या. घरभाडा भत्ता केव्हा दिला जाणार नाही, जेव्हा मालकानं मोफत घर दिलंय त्या केसमध्ये भत्ता दिला जाणार नाही. थकीत घरभाडा भत्त्याची न्यायालयामार्फत कशी वसूल केली जाणार आहे, ॲज अ फाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर कायद्याअंतर्गत निर्माण झालेले वाद हे औद्योगिक विवाद म्हणून मानले जातील. नोंदवह्या मेंटेन करण्याचं काम हे मालकाचं आहे. पुढे 9 मध्ये इन्स्पेक्टर येतो, 10 मध्ये दंड येतो. ठीक आहे, आणि दंडाची तरतूद कशी, कमाल 10 लाख. ठीक आहे, 10 तुमचं हे लक्षात ठेवायला किंवा पाठ करायला सुद्धा तुम्हाला ते सोपं झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचे जे कलम आहे ते तुमचे मिसलेनियस मध्ये येतात. प्रत्येक कायद्यामध्ये तुम्हाला ते त्या स्वरूपाचे कलम आढळून येतात. या कायद्यामध्ये म्हणजे मी थोडेसे जास्त इफर्ट्स म्हणा किंवा जे माझं कोर टीचिंग आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दिसलं असेल की क्युरिओसिटीच्या बेसिसवरती तुम्ही गोष्टी इथं लक्षात ठेवता. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नामधून काहीतरी उत्तर भेटतं आणि मग तुम्हाला या कायद्याचे की फॅक्ट्स इथं तुम्हाला पाठ करता येतात. ठीक आहे, आता हा कायदा तुम्ही एक फ्रेमवर्क, स्टँडर्ड फ्रेमवर्क ठेवू शकता की इतर कायदे तुम्ही कसे अभ्यासायचे, कसे पाठ करायचे. ठीक आहे, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, ठीक आहे, तर सेक्शन क्रमांक 3 आहे, त्याच्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त आहे. त्याच्यानंतर जी अपिलेट ऑथॉरिटी होती, उपकामगार आयुक्त, ठीक आहे, ते पाठ करणं किंवा अर्ज किती वर्षात करायचा, 1 वर्षाची मुदत,
या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या असतात. सेक्शन कुठं पाठ करायचंय, तर मी तुम्हाला 10 लाखाचा तिथं दंड आहे, 10 मध्येच त्या गोष्टी. तर मग ह्या अशा सेम सेम गोष्टी तुम्ही पाठ करू शकता. सर्वचे सर्व 15 कलम पाठ करणं अपेक्षित नाही. ठीक आहे. मला जो मेन मुद्दा या लेक्चरमध्ये कन्वे करायचा होता, की फॅक्ट्स तर आपण डिस्कस केले, जे की तुमचे पाठ पण झाले असेल. बट आय विल सजेस्ट दॅट की तुम्ही क्युरिओसिटी बेसिसवरती इथून पुढे कायद्यांचा अभ्यास करा. त्याला ऍक्टिव्ह रिकॉल वगैरे वगैरे गोष्टी किंवा मग इतर टर्म मी त्याला इतर वेळी वापरत असतो. अ, या लेक्चरमध्ये मला तुम्हाला क्युरिओसिटीचं सांगायचं होतं की कायदा अंमल करणार आहे, मग तो अधिकारी किंवा त्याचा दर्जा काय असणार आहे, कुठे लागू होणार आहे, मग तिथं 50 वर्करची डेफिनेशन येते, व्याप्ती कुठे असणार आहे, तर पूर्ण जो भत्ता त्यांनी या कायद्यामध्ये पहिल्याच नावामध्ये सांगितला भत्ता, मग तो किती असेल तर 5% किंवा 20 रुपये या दोन्हीपैकी जास्त असेल, मग त्याचा बेस काय, एकूण वेतनाच्या एकूण वेतनामध्ये काय येतं, तर डिअरन्स अलाउन्स एक्स्ट्रा येतो, प्रो राटा काय, ठीक आहे, 10 दिवस काम केलं तर 10 दिवस भेटेल. जर मालकानं घर ऑलरेडी त्याला मोफत दिले तर मग भत्ता देण्याची गरज आहे का, नाही. त्याच्यानंतर भत्ता जर दिला नाही तर मग काय करू शकतो कामगार, या सर्व बाबी जर तुम्ही बघितल्या तर एका सिक्वेन्समध्ये बसतात. ठीक आहे, मी स्टोरीज जी तुम्हाला सुरुवातीला सांगितली त्याचा जो उद्देश होता तो असाच होता की तुम्हाला अभ्यास करण्याची जी पद्धती आहे, रिव्हिजन करण्याची जी पद्धती आहे, ती सुद्धा आत्मसात झाली पाहिजे. ठीक आहे. आता प्रत्येकाने मला हॉनेस्टली सांगायचं की हा कायदा तुमचा पाठ झाला की नाही झाला. ठीक आहे. सर्व कलम लक्षात नका आणू, बट एक फ्लो मध्ये तुम्ही आठवा. ठीक आहे. डोळे झाकायचे 2 मिनिटं आणि आठवायचा प्रयत्न करायचा की कायद्याचं वर्ष काय होतं, याची व्याप्ती काय होती, याचा अंमल कोण करणार होता, आठवा. ठीक आहे, मी तुम्हाला सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही हे आठवत नाही. कायद्याचा अंमल कोण करत होता त्या अधिकाऱ्याचं नाव आठवा. मालक आणि कामगार या दोघांमध्ये रिलेशन होतं. ठीक आहे. भत्त्याचं रिलेशन होतं, भत्ता कोण कोणाला देतो, मग तो भत्ता किती असणार आहे आपण डिस्कस केलं, 5% किंवा 20 रुपये. ठीक आहे, मग हे 5% आणि 20 मध्ये आपण डिस्कस केलं की जो जास्त तो सरकार, मॉडर्न स्टेट, ठीक आहे, सरकारची भूमिका, वेलफेअर स्टेट, या सर्व बाबी आपण त्याच्यामध्ये डिस्कस केल्या. प्रो राट आपण डिस्कस केलं. मालकानं ऑलरेडी त्याला मोफत घर दिलं, मग त्या केसमध्ये भत्ता देण्याची गरज आहे का, तर नाही. भत्ता जर दिला नाही तर गंगाराम त्याला 1 वर्षाच्या आत अर्ज करायचा आहे. त्याने कोणाकडे केला, नियंत्रण प्राधिकरणाकडे केला. ठीक आहे. त्याच्यानंतर तो नियंत्रण प्राधिकरण त्या गंगारामला असं वाटलं की हा मॅनेज झालेला आहे, मग तो अपील करणार आहे. अपील कोणाकडे करणार आहे, उपकामगार आयुक्ताकडे करणार आहे. अपील ज्याच्याकडे केलं त्याचा निर्णय बंधनकारक असणार आहे, अंतिम असणार आहे. ठीक आहे. दंड आपण 10 मध्ये बघितला. दंडाची दोन्ही ठिकाणी जी तरतूद होती ती काय होती, कमाल 10 लाख. 2023च्या सुधारणेनुसार त्यांनी कारावासाची शिक्षा रद्द केलेली होती. ठीक आहे. या मेन मेन बाबी आपण याच्यामध्ये बघितल्या. न्यायालयाचा दर्जा सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेला होता, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि जेएमएफचे. ठीक आहे. आय होप की डोळे मिटून तुम्ही ह्या सर्व गोष्टी आठवल्या असतील, तुम्हाला आठवल्या सुद्धा असतील, हा कायदा तुमचा पाठ झाला असेल. आणि हे जे लेक्चर आहे ते मी यूट्यूबवरती सुद्धा अपलोड करणार आहे. त्याचा कारण असं की आपली यूट्यूबची फॅमिली सुद्धा ही जवळपास 12,000च्या आसपास आहे. तर ज्यांना आपला कोर्स घेता आला नाही त्यांना सुद्धा, म्हणजे तुम्ही जेव्हा स्वयं अध्ययन करता, सेल्फ स्टडी करता, तर ह्या गोष्टी तुम्ही माइंडमध्ये ठेवा. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. या कायद्याच्या नोट्स, MCQ PDF आणि वर्कबुक जी असेल ती सर्वांसाठी ओपन असेल. ती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकेलच. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.